नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं घटक पहिला समरूपता सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 सराव संच 1.1 आपण पाहतोय. त्यातलं पाचवं उदाहरण शेवटचं आपण पाहणार आहोत. शेजाऱ्याला आकृतीत पी क्यू लंब बी सी आणि ए डी लंब बी सी, तर खालील गुणोत्तरे लिहा. या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर भागिले त्रिकोण पी बी सी, त्रिकोण पी क्यू आरचा पाया या ठिकाणी क्यू सी आहे आणि त्रिकोण पी बी सीचा पाया बी सी आहे आणि उंची मात्र पी क्यू समानच आहे या ठिकाणी. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं. कधी? उंची समान असताना. म्हणजे याचा आपल्याला लिहावं लागेल, याचा पी क्यू बीचा पी क्यू बीचा पाया क्यू बी आणि पी बी सीचा पाया बी सी उंची समान आहे. त्यामुळे बी क्यू भागिले बी सी याच येणार आहे. बी क्यू भागिले बी सी. ओके. Triangle PQB and triangle PBC have a same height PQ. Okay, areas of triangles with equal heights are proportional to their corresponding bases. Therefore, area of triangle PQB upon area of triangle PBC is equal to PQ upon BC. Then second question, area त्रिकोण PBC, area त्रिकोण PBC पाया BC आहे आणि एरिया त्रिकोण ए बी सी पाया बी सीच आहे, पण पी बी सीची उंची पी क्यू आहे आणि ए बी सीची उंची ए डी आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण समान पायांचे असून समान पायांचे आहेत. बी सी समान पाया आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. म्हणजेच बी सी भागिले पी बी सीचा उंची पी क्यू भागिले ए बी सीची उंची ए डी, पी क्यू भागिले ए डी येणार. यांचं गुणोत्तर एरिया त्रिकोण पी बी सी भागिले एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर पी क्यू भागिले ए डी. ओके. ट्रँगल पी बी सी अँड ट्रँगल ए बी सी हॅव अ सेम बेस बी सी. एरिया ऑफ ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. Therefore, area of triangle PBC upon area of triangle ABC is equal to PQ upon AD. ओके. त्यानंतर तिसरं, एरिया ट्रँगल ए बी सीचा पाया बी सी आणि उंची ए डी आणि त्रिकोण ए डी सीचा पाया डी सी आणि उंची ए डीच आहे. म्हणजे ए डी समान उंची आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात बी सी भागिले डी सी यांचं गुणोत्तर येणार. ओके. बी सी भागिले डी सी. ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल ए डी सी हॅव अ सेम हाईट ए डी. एरियाज ऑफ ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी इज इक्वल टू बी सी अपॉन ए डी, बी सी अपॉन डी सी, बी सी अपॉन डी सी. ओके. लास्ट, त्रिकोण एरिया त्रिकोण ए डी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू सी. या ठिकाणी ए डी सीचा पाया डी सी आणि उंची ए डी आणि पी क्यू सीचा पाया क्यू सी आणि उंची पी क्यू. म्हणजे पाया पण भिन्न आहे, उंची पण भिन्न आहे. म्हणून एरिया त्रिकोण ए डी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू सी, पाया डी सी गुणिले उंची ए डी आणि पाया पी क्यू सीचा पाया क्यू सी आणि उंची ए डी पी क्यू. म्हणजे डी सी गुणिले ए डी भागिले क्यू सी गुणिले पी क्यू. पाया पण भिन्न आहे आणि उंची पण भिन्न आहे या दोन त्रिकोणांची. ओके. रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. area of triangle ADC upon area of triangle PQC is equal to DC into AD, DC into AD upon QC into PQ. ओके. QC into PQ. या प्रकरणातलं किंवा या
संपूर्ण पुस्तकातलं पहिलं प्रमेय आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचं आहे. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. परीक्षेमध्ये प्रमेय असू शकतं, नाहीतर त्याच्यावर तर प्रश्न असतो 100%. प्रमेय आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूना एकाच प्रमाणात विभागते. त्रिकोण ABCच्या BC या एकाच बाजूला समांतर असणारी रेषा L इतर दोन बाजूंना ABला Pमध्ये छेदते L रेषा आणि ACला Qमध्ये छेदते, तर L ही रेषा या दोन्ही बाजूंना AB आणि ACला एकाच प्रमाणात विभागते, म्हणजेच AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. ओके. पक्ष दिलेल्या बाबी, त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर रेषा L समांतर रेषा BC, रेषा L बाजू ABला Pमध्ये आणि बाजू ACला Qमध्ये छेदते. साध्य AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. ओके. रचना काय आहे? PC आणि BQ जोडली. सिद्धता. आता सिद्धता लिहिताना आपल्याला AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC दाखवायचं आहे. तर त्रिकोण APQ आणि APलाच एक रेषे पाय असणारा दुसरा त्रिकोण QPB, हे दोन्ही त्रिकोण आपण विचारात घ्यायचे. हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत, कारण Q बिंदूपासून आपण APवर उंची टाकली पाया APवर, तर तीच उंची त्रिकोण QPBची आहे, कारण QPB हा विशाल कोन या ठिकाणी तयार झाला आहे. त्यामुळे याची उंची बाहेर असणार. या दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे, म्हणून समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणजे आत्ताच आपण नावं घेतलेली त्रिकोण आहेत, त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर AP भागिले PB लिहिले. त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण APQ भागिले त्रिकोण PQB बरोबर AP भागिले PB. क्षेत्रफळे समान पायांच्या प्रमाणात समान उंचीचे आहेत, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आहे. पहिलं. आता पलीकडं त्रिकोण हाच घ्यायचा, त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQC हे सुद्धा समान उंचीचे आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर AQ भागिले QC लिहिले. एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण PQC बरोबर AQ भागिले QC. क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात. आता 1चा अंश APQचा आहे, 2चा अंश APQचा आहे, यांचा छेद आहे ना त्रिकोण PQB आणि PQC. कुठे आहे पहा, PQB PQC हे जे दोन त्रिकोण आहेत, PQB आणि PQC या दोन त्रिकोणांची उंची समानच आहे, कारण समांतर रेषामध्ये बद्ध आहेत. आणि दोघाचा पाया PQB PQC PQ, पाया समान उंची समान आहे. मग पाया आणि उंची समान म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळ समानच असणार आहे. ते एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण PQC. लेखन काय केले पहा, त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांचा रेख PQ हा समान पाया आहे आणि PQ समांतर BC म्हणून PQ समांतर BC म्हणून त्रिकोण PQB त्रिकोण PQC यांची उंची समान आहे, म्हणून क्षेत्रफळ समान आहेत. 1 आणि 2चा अंश तोच आहे, 1 आणि 2चा छेद समान आहे, म्हणून 1 आणि 2 वरून उजवी बाजू त्यांची हे दोघं समान आहेत. एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण PQC लिहिले. ओके. जर 1 आणि 2ची डावी बाजू सारखी असेल तर उजवी बाजू सारखी असणार आहे. AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC 2 आणि 3 वरून. ओके. 1 आणि 2 वरून, 1 आणि 2 वरून, आणि हे मांडलं 1 2 3 वरून. ही जी समान बाजू मांडलेली आहे ते दोन्ही बाजू, 1ची डावी बाजू आणि 2ची उजवी बाजू. ओके. अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये व्यत्यास नाहीत. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, कॉन्व्हर्स ऑफ BPT व्यत्यास, सिद्धता, व्यत्यासांची सिद्धता नाही. स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. आता स्टेटमेंट काय, आता इथं स्टेटमेंट काय होतं, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, आणि त्रिकोणाच्या या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागणारी रेषा या बाजूला समांतर असते. तिसऱ्या बाजूला पहा, उरलेल्या बाजूला एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, तर ती रेषा उरलेल्या बाजूंना समांतर असते. रेषा L त्रिकोण ABCच्या बाजू AB आणि ACला P आणि Q बिंदू छेदत असेल आणि
AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC असेल तर रेषा L समांतर रेषा BC. ओके, अशा पद्धतीनं हा त्याचा व्यत्यास आहे, त्याची मांडणी फक्त. बेसिक proportionality theorem is that if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in the two distinct points, then the line divides the side in the same proportion. Okay, given is in triangle ABC, line L parallel line BC and line L intersects AB and AC point in the point P and Q respectively. To prove AP upon PB is equal to AQ upon QC. Okay, here construction: draw segment PC and segment BQ. To prove triangle APQ and triangle PQB have equal heights. Therefore, area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to AP upon PB. AP upon PB, this is first statement. Areas proportionate to bases. Okay, then area of triangle APQ, triangle APQ and triangle PQC have also equal heights. Therefore, area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to AQ upon QC. Areas of proportionate to bases when equal heights. Okay, this is second statement. Segment PQ is a common base of triangle PQB and triangle PQC, and segment PQ parallel segment BC. Okay, therefore triangle PQB and triangle PQC have a same base PQ and same height. Okay, therefore area of triangle PQB is equal to area of triangle PQC. This is third. Okay, see here, segment PQ is common base of triangle PQB and triangle PQC. Segment PQ parallel segment BC, hence triangle PQB and triangle PQC have equal heights. Therefore triangle area of triangle PQB is equal to area of triangle PQC. Okay, from first and second numerator same, denominator equal. Okay, therefore from first second, this is third, from therefore area of triangle PQB is equal to area of triangle PQC. This is third, from first second and third, area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. Okay, this is statement from first, second and third. And from only first and second, if LHS and LHS of first and LHS of second are equal, then RHS of first and RHS of second equal. AP upon PB upon is equal to AQ upon QC. Okay, from first and second. Converse of basic proportionality theorem is that theorem converse of this statement: if a line divides any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side. Okay, if in figure 1, this figure see, line L intersects side AB and side AC of triangle ABC in the point P and point Q respectively, and AP upon PB is equal to AQ upon QC, then line L parallel line BC. Okay, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांच्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद.